येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे। आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री, नजर खिळून राहील असे आकर्षक सर्व प्रकारचे डोर्स मिळण्याचे नाशिक मधील एकमेव नाव शिवाय एंटरप्राइजेस। जाधवांची उमेदवारी ठरणार महायुतीच्या उमेदवारांची डोकेदुखी। होय, नाशिकमध्ये सध्या असं काही वातावरण बघायला मिळतंय ज्याच्यावरून अनेक तर्क कुतर्क लावले जात आहेत। नाशिक लोकसभेसाठी शुक्रवारी अनेक इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले। कुशल उद्योजक म्हणून ओळख असलेले अनिल जाधव यांनी देखील शुक्रवारी नाशिक लोकसभेसाठी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी अनिल जाधव यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातील विकासाची ब्लूप्रिंट तयार असल्याचं देखील सांगितलंय। बघा, भारतात लोकशाहीचा मोठा उत्सव सुरू झालेला आहे। या उत्सवामध्ये प्रत्येकाला असं वाटतं की आपण सहभागी व्हायला पाहिजे, सगळ्यांनी झालंच पाहिजे। महायुतीकडे आमच्याकडे प्रचंड गर्दी होती तिकिटासाठी, पण त्यातल्या त्यात आम्हाला भारतीय जनता पार्टीला ते तिकीट मिळेल आणि भारतीय जनता पार्टीचा हा पारंपरिक मतदारसंघ आहे। कारण आमचे 3 आमदार, 101 नगरसेवक, जिल्हा परिषद मेंबर आणि आमची कार्यकर्त्यांची टीम या बेसिसवर आम्ही मागणी करत होतो। पक्षानेही मागितलं, वरिष्ठांनी पण प्रयत्न केले, पण युतीमध्ये ते आमच्या मित्र पक्षाला गेलं। पण हे करताना मग थोडंसं पक्षामध्ये नाराजी आहे का? हो आहे, कारण आपल्याला प्रत्येक वेळेस दुसऱ्याच पक्षाचे काम करायला लागतं आणि 10 वर्षाचा अनुभव बघता आपल्याला तसं पाहिजे तसं नाशिकचा विकास करता आला नाही। म्हणून मग आपला पक्षाचा कॅन्डिडेट असावा हे पक्षाच्या लोकांना वाटत होतं आणि वाटतंय, आजही वाटतंय। म्हणून मग आपण उमेदवारीचा निर्णय घेतला आणि आपण आज तसं भारतीय जनता पार्टी म्हणूनच मी प्रयत्न करत होतो, पण नाही झालं तरी, अपक्ष जरी झालं तरी अब की बार 400 पार हाच आमचा उद्देश आहे। म्हणून मला पर्याय पाहिजे होता शहराला, म्हणून मी आज उमेदवारी दाखल केली। हे बघा, नाशिकचा तुम्हाला मी म्हटलं मंत्रभूमी ते यंत्रभूमी, हा इंडस्ट्रीचा विषय असेल, रोजगाराचा विषय असेल, अनुषंगाने पर्यावरणाचा विषय असेल, कुंभमेळ्याचा विषय आहे। खूप आपल्याकडं नाशिकला ॲग्रिकल्चर बेस आहे, शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, अगदी कांद्यापासून सगळेच प्रश्न आहेत। शेतकऱ्यांना पण काहीतरी अडचणींना सामोरं जावं लागतं, त्याच्यासाठी पण कोणीतरी प्रयत्न केला पाहिजे। 2 रस्ते झाले सेंट्रल गव्हर्नमेंटने केले म्हणजे हा विकास होत नाही, ते अनुषंगानेच डेव्हलपमेंट होत असते। पण शहरामध्ये नवीन उद्योग येणं, शहरातल्या मुलांना जे नवयुवक आहेत त्यांना रोजगार मिळणं, इथून बाहेर नोकरीला जायची वेळ यायला नको, अशी आपल्याला इथे डेव्हलपमेंट करायची। जाधव हे मागील 40 वर्षांपासून भाजपचे सक्रिय नेते आहेत, त्यामुळे अनिल जाधव यांचा नाशिक लोकसभा मतदारसंघात दांडगा जनसंपर्क आहे। सोबतच जाधव यांना भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी यांचा पाठिंबा देखील मिळालाय। जाधव यांनी जनसामान्यांच्या आग्रहास्तव आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी लढणार आणि जिंकणारच असा विश्वास देखील अनिल जाधव यांच्यासह कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय। त्यामुळे जाधव यांची एंट्री नाशिक लोकसभेत महायुतीच्या उमेदवारीची डोकेदुखी ठरणार का, अशी चर्चा सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, 9 न्यूज महाराष्ट्र।